च्या सेवेसाठी आपल्या आयुष्यभर काम केले पाहिजे असा सांस्कृतिक राष्ट्रवाद की जो उपासना पद्धतीशी जोडलेला नाही. म्हणजे धर्म म्हणजे देवळात जाणाराही हिंदू आहे आणि मी देवळात जात नाही असं म्हणणारा हिंदू आहे, पण ह्या देशाची सेवा हे ज्याचं परम कर्तव्य आहे, परमोच्च कर्तव्य आहे, असा जो आहे तो स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन राजकीय क्षेत्रात आणि विविध क्षेत्रात काम करत असल्यामुळे वर्षातून एकदा काहीतरी निमित्ताने नागपूरला यावं आणि नागपूरला संघाचे प्रथम सरसंघचालक यांनी संघाची स्थापना केली ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांच्या आणि खूप मोठा कालावधी ज्यांना सरसंघचालक म्हणून मिळाला अशा स्वर्गीय गुरुजींच्या समाधीचं दर्शन घ्यावं हे प्रत्येक स्वयंसेवकाचं वर्षभरातून एकदा जसं कुठेतरी मंदिरात गेलं पाहिजे घरच्यांना घेऊन, ज्याला आपण म्हणू तीर्थक्षेत्री, तसं हे तीर्थक्षेत्र आहे आमचं. त्यामुळे वर्षानुवर्ष हा प्रघात आहे की ज्यावेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला एकदा तरी मग सामूहिक गेलं तर बरं असं असतं की मग सगळ्यांना मिळून बसून संघाच्या एखाद्या अधिकाऱ्याने एखादा नजीकचा विषय मांडता येतो. जसं आज विषय मांडता आला असता तर म्हणजे संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि मग संघाला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून संघाने काही समाज जीवनामध्ये पर्यावरणासारखे कुटुंब व्यवस्थेसारखे आग्रह धरलेले आहेत, ते मांडता आलं असतं. पण आज शनिवार रविवार जन्मशताब्दीच्या निमित्ताने इतके कार्यक्रम आहेत संघाचे आणि त्यामुळे सगळेजण सकाळपासून त्या शिबिरात वर्गामध्ये गेले आहेत. शताब्दी वर्ष आणि खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमी ही बैठक अतिशय म्हणजे एक इथे व्हिजिट फार महत्वाची मानण्यात येते. विधानसभेपूर्वी संघाचं योगदान किती महत्वाचं आहे प्रत्यक्षपणे भाजपाकडून बोलण्यात असलं तरी ते आपल्याला तर नक्कीच माहिती नाही. म्हणून असं म्हटलं की संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने आम्ही जे स्वयंसेवक आहोत ते जरी आमदार असलो मंत्री असलो तरी संघाने जो शताब्दीचा कार्यक्रम दिलेला आहे, प्रामुख्याने 5 गोष्टी समाजामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होणार आहे. पर्यावरणाचं महत्व आहे, नागरी कायदे असतील त्याचं पालन आहे, सगळ्यात महत्त्वाचं कुटुंब व्यवस्था आहे, सामाजिक समता आहे. यासाठी वर्षभर संघाचा विस्तार आणि संघाचे आग्रह रुजवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यात आम्ही सगळेजण स्वयंसेवक म्हणून सहभागी होणारच आहोत. पण दरवर्षी अधिवेशनाला आलो तर वेगळं येणं किती जमेल माहित नाही. माझ्यासारखं वर्षातून 5-6 वेळा येतो, पण सगळ्यांनाच वर्षातून बाकीच्या वेळेला येता येत नाही. तर अधिवेशनाला आलं की सगळ्यांनी जायचं असं प्रकार आहे. आपण बघू शकतो चंद्रकांत दादा पाटील आपल्यासोबत होते, दुसरे मंत्री अशोक उईके सुद्धा आपल्यासोबत आहे. उईके साहेब एक मिनिटं फक्त आज आपण इथे पोहोचलाय संघ स्वयंसेवक आणि सगळेजण इथे म्हणजे मंत्री झाले आमदार झाले तरी सगळेजण इथे पोहोचतायत. आता चंद्रकांत दादांनी चित्राताई इथे पोहोचलेल्या आपण बघू शकतो. चित्राताई, आता चंद्रकांत दादांनी पण सांगितलं एक तर संघाचं शताब्दी वर्ष इथे एक वेगळं असं महत्व प्रत्येक स्वयंसेवकाला इथे येण्याकरता असुसलेले असतात. आज आपण इथे पोहोचलाय, काय भावना? नाही, दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो. अतिशय ऊर्जादायी असं हे स्थळ आहे आणि येऊन आम्ही इथे वंदन करत असतो. एक ऊर्जा घेऊन इथून जातो. राष्ट्रप्रेम आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं हे या ठिकाणी आपण बसतो, आपण या ठिकाणी पाहतोय आणि निश्चितच जाताना इथनं चांगली ऊर्जा घेऊन जातो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महापालिकाची निवडणूक आहे, शताब्दी वर्ष आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्वाची मानण्यात येते. संघाचं योगदान विधानसभेपूर्वी पण अर्थातच म्हणजे त्याच्याशिवाय आम्ही आमची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि इलेक्शन वगैरे या सगळ्या नंतरच्या गोष्टी असतात, परंतु लोकांसाठी जनहितासाठी जे काही करता येईल ते कशा पद्धतीने करावं याचे सुद्धा धडे या ठिकाणी नक्की. आज आपला एक सहकारी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोणी येणार नाही, मला माहित नाही कोण काय येणार नाहीये. आम्हाला असं वाटतं इथे यायलाच हवं आणि इथून ऊर्जा घेऊन जायला हवी आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी. तर आपण बघू शकतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार घेण्यासाठी आम्ही ते पोहोचल्याचं हे सगळेजण सांगताय. खरं तर पंचसूत्री संघाची पंचसूत्री कशी स्वीकारावी आणि स्वयंसेवक म्हणून इथे येण्यास आपल्याला आनंद होत असल्याचं